मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानेच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच आपण सगळी गुढीपाडव्याला घरातली आपल्या साफसफाई करत असतो. आम्ही सुद्धा अशीच घरातली दारातली सगळी साफसफाई केली. घरातली भांडी बरण्या जे काही सगळं होतं ते सगळं धुवून नव्याने रॅकवरती लावलं आणि आता तयारीला लागलो होतो. ते म्हणजे गुढीसाठी लागणारी जी साखरेची माळ असते त्या माळेच्या. ही माळ विकत बाहेर मिळतेच, पण आपण घरी बनवलेल्या माळेचा आनंद काही वेगळाच असतो आणि एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये ही माळ तयार होते, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. मी काय केलं, कढईमध्ये पहिल्यांदा 1 वाटी साखर घेतली, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि 2 तारी पाक होईपर्यंत शिजवून घेतलं. हे मिश्रण एकदम घट्ट होत आल्यानंतर याच्यामध्ये मी केशरी कलर घातला आणि गॅस बंद केला. नंतर एका ताटामध्ये तूप सुद्धा लावलं नव्हतं मी या ताटाला, असंच ताट घेतलेलं आहे आणि याच्यावरती आधीच दोरा घालून ठेवला होता. दोऱ्यावरती अशा पद्धतीनं मी गोल गोल हे मिश्रण घातलं आणि एक 5 मिनिटानंतर लगेच सुरीच्या साह्यानं उचलून बघितलं तर एकदम सहज असे हे बत्तासे निघलेले आहेत आणि अजिबात चिकटले नाहीत. आणि तुम्ही बघू शकता की एकदम भारी अशी माळ मी तयार केलेली आहे उद्याच्या गुढीपाडव्यासाठी. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. एकदम कमीत कमी वेळामध्ये होते आणि बिघडण्याची वगैरे अजिबात भीती नसते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.